श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सारिकाच किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मसाला मॅगी बनवतोय आपण. तुम्हाला कशी मॅगी खायला आवडते, साधी सिंपल की अशी भाज्या घातलेली, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर मी आज मसाला मॅगी बनवत आहे. त्यासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. फक्त कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि फ्रोझन मटार घेतलेला आहे. तुम्ही आत्ताचा हिरवा मटारसुद्धा घेऊ शकता. हे पहा, त्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे. जिरे मोहरीची छान अशी फोडणी दिलेली आहे कडकडीत आणि आपला कांदा हा परतवत टाकलेला आहे त्यामध्ये. तर तुम्हाला कशी मॅगी आवडते हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते आणि व्हिडिओला अजून तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा सारिकाच किचन चॅनलला. तर आपला कांदाही परतत आलेला आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता. आणि आता कांदा परतत आल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत टोमॅटो आणि मटार. फ्रोझन मटार असल्यामुळे याला जास्त वेळ शिजून देण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही त्याला फक्त वाफळून घेऊ शकता. पटकन शिजतात. छान टेस्ट येते या सगळ्या भाज्यांमुळे आणि ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्याही भाज्यांचा अर्क यामध्ये उतरला जातो. त्यामुळे तुम्ही नक्की अशा सर्व भाज्या टाकून मुलांना खायला नक्की द्या. कारण मॅगी ही सर्वांनाच आवडते. तुम्हालाही आवडतच असणार नक्कीच ना. हे पहा, आपले भाज्याही मी झाकण ठेवून वाफळून घेतलेल्या आहेत 5-1 मिनटं. आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे मी आधीच. भाज्यांपुरतंच मीठ घातलेलं आहे. जास्त मीठ घालायची गरज नाही आहे. कारण मॅगी मसाल्यामध्ये सगळंच मसाला वगैरे सगळं असतं, त्यामुळे काही घालायची गरज नाही आहे जास्त. पण आम्हाला थोडंसं झणझणीत हवं होतं म्हणून थोडंसं कलरसाठी मी हळद आणि अगदी पाव चमचा मी लाल तिखट घातलेला आहे, जास्त नाही. हे पहा, आणि मॅगी मसाल्याबरोबर ज्या आलेल्या पुड्या होत्या मसाल्याच्या त्या मी त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तर 3 पॅकेट्स होते म्हणून मी 3 पुड्या त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि छान परतवून घेतलेल्या आहेत त्या. हे पहा, गॅस अगदी कमी ठेवायचा आहे कारण मसाला आपला जळू शकतो. हे पहा, आणि आपल्याला लागेल एवढं पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर सुकी मॅगी करायची असेल ही, तर पाणी थोडंसं कमी घाला आणि थोडंसं रस्सा ठेवायचं असेल किंवा असे सुपी नूडल्स करायचे असतील तर थोडंसं पाणी जास्त ठेवा. तर आम्हाला सुपी लागत होते म्हणून मी थोडंसं पाणी जास्तच घातलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. खूप छान आणि सुंदर दिसतं. तुम्ही ह्याच फोडणीमध्ये घरच्या बनवलेल्या शेवयासुद्धा घालू शकता किंवा तुम्ही पोळी लाटूनसुद्धा यामध्ये चकोल्यासारखं लाटून घालू शकता. त्यानेही खूप छान टेस्ट येते. नक्की करून बघा आणि केल्यावर मला कमेंट करायला नक्की विसरू नका. तर आपली मॅगीही त्यामध्ये टाकून झालेली आहे छान उकळी आल्यावर. हे पहा, मस्त मॅगी आता शिजतीये. कशी झाली आहे अगदी मॅगी, मस्त वाटते ना. सगळ्यांनाच आवडेल अशी ही मॅगी. मॅगी आपली शिजलेली आहे. तर चला सर्व करायला घेऊया आता. नक्कीच खूप मस्त झालेली आहे, झणझणीत झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा, ट्राय करा एवढ्या सगळ्या भाज्या घालून तिखट झणझणीत. आणि मला लाईक करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा सारिकाच किचन चॅनलला, सपोर्ट करा माझ्या चॅनलला. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा. श्री राधे राधे. तर चला मॅगी खायला या. आलाय का? धन्यवाद. श्री राधे राधे.